आहे मिसळ. तर त्यासाठी मी मटकी घेतली शिजून. कांदा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि टमाटो हे मसाला घेतलेला आहे. घरचा मसाला आहे, मम्मीने दिलेला. हा सुद्धा लाल मसाला घरचाच आहे. हा प्रवीण मसाला आहे आणि हा मसाला मी बाजारातून आणले. आज टेस्ट बघायचं आहे त्याचं म्हणून. आणि फरसाण घेतलेलं आहे. चला तर आपण बनवू. तेल गरम झालं आहे. आता त्यात जिरी आणि मोहरी टाकायचं, तडतड करायचं. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि लसूण टाकायचं. चांगलं परतून घ्यायचं याला. आता याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगलं थोडंसं परतून थोडं लाल झालं पाहिजे. चांगलं परतून घ्यायचं याला. कांदा चांगलं परतलं. आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आणि ते चांगलं परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो चांगलं परतलंय. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घेतलेलं मी चवीनुसार आणि मसाला मी घेतला होता तो आता यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. याला असं परतून घ्यायचं. असं तेल सुटलं पाहिजे नाही परत. याच्याने तरी येत असते. चांगलं परतून घ्यायचं. जास्त तेल टाकायची पण गरज नसते. चांगलं परतून घेतलं. तेल सुटूस ते चांगलं परतून घेतलं तर जास्त तेल नाही टाकावं लागत मग तरीसाठी. बघू शकता किती मस्त परतलं आहे तो. आता याच्यामध्ये मटकी टाकते मी. मटकी शिजून घेतलेली आहे. आता हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. मटकी चांगली परतून घेतली. आता याच्यामध्ये तुम्हाला जसं लागेल तसं पाणी टाकून घ्या. यात मी पाणी टाकून घेतले. आता याला उकळी आली ना मग यामध्ये फरसाण टाकायचं, कोथिंबीर टाकायचं. आता याला उकळी उसतो थांबायचं. याला तवर झाकून ठेवते. याला चांगली उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये फरसाण आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. चला मी टाकते. फरसाण टाकून घेते, कोथिंबीर. चला आता मी प्लेटमध्ये भरून तुम्हाला दाखवते मिसळ आणि पाव. आहे आपलं मिसळ पाव. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं किती पण चांगलं. तर घरी पण बनवा तुम्ही आणि खा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा मला की कशी वाटली. मी तुमचे कमेंट जरूर वाचेन. बाय.